टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। धुळे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी बैलांद्वारे पारंपरिक ही शेती करत असतात आणि त्यासाठी जी काही चांगली बैलजोडी लागते ही बैलजोडी घेण्यासाठी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बाजार भरत असतो। मात्र आपण जर बघितलं तर हा बाजार आता मंदावला आहे, कारण गेल्या महिन्यापासून या ठिकाणी बैल बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात बैलांची खरेदी विक्री होत होती। मात्र आता बऱ्याचशा जे काही शेतकरी आहेत यांच्या पेरण्या संपलेल्या आहेत, शेतकऱ्यांचे बरेचसे शेती कामं संपले आहेत, त्यामुळे आता बैलजोड्यांचं प्रमाण देखील विक्रीसाठी कमी झालेलं आहे। दर आठवड्याला या ठिकाणी 1.5 ते 2 कोटी रुपयाची उलाढाल ही बैल बाजारातून होत असते। मात्र आता बैल जोड्या ज्या आहेत ह्या कमी विक्रीस आलेल्या आहेत आणि बैलांचा जो काही दर्जा आहे तो दर्जा देखील कमी झालेला आहे, कारण अत्यंत चांगल्या आणि सुबक अशी जोडी या ठिकाणी खरेदी केली जात असते। मात्र आता पेरण्या संपल्यामुळे आता बराचसा बैल बाजार हा कमी झालेला आहे, मंदावलेला आहे। दर आठवड्याला 1.5-2 कोटी रुपयाची उलाढाल ही 70 ते 80 लाखावर आलेली आहे आणि बैल जोड्यांची किंमत देखील कमी झालेली आहे। यंदा पावसाची अपेक्षा धुळे आणि शिंदखेडा तालुक्याला आहे। अद्यापही काही जे काही शेतकरी आहेत ते देखील त्यांच्या बैलजोड्या विक्रीसाठी आणलेल्या आहेत। मात्र बैलांना जी काही बैलजोडी आहे या बैलजोडीच्या किमतीमध्ये वाढ होत नसल्याने देखील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।